कर्नाटक राज्य दोन वेगवेगळ्या राज्यांमध्ये विभागलं जावं आणि वेगळ्या राज्यांची मागणी करण्यासाठी खरं तर कर्नाटकातील काही लोक जे आहेत ते राजधानी नवी दिल्लीमध्ये आलेले आहेत आणि ते काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची देखील भेट घेणार आहेत. प्रकाश देसाई साहेब आहेत माझ्यासोबत बोलण्यासाठी. सर, वेगळ्या दोन राज्यांची मागणी होती, कर्नाटकमध्ये दोन वेगवेगळे राज्य करा असं तुमचं म्हणणं आहे. नेमकं कुठले कुठले राज्य असावतात? आम्ही कर्नाटक से आया है. हम उत्तर कर्नाटक डेवलपमेंट के साठी उत्तर कर्नाटक एक सेपरेट राज्य चाहिए बोले और दक्षिण कर्नाटक मैसूर राज्य वेगळे चाहिए बोल के वो लोग भी आए हैं. दोन होराटा समिति है. ये हम उत्तर कर्नाटक होराटा समिति और मैसूर राज्य होराटा समिति. मतलब आपका कहना है की दो अलग अलग स्टेट होणे. हाँ का झाले पाहिजे हे दोन वेगवेगळे राज्य? ते एक कर्नाटकमध्ये उत्तर कर्नाटक थोड़ा डेवलपमेंट कमी हुआ है कंपेरेटिव तो दक्षिण कर्नाटक के लिए. कंपेयर किया तो दक्षिण कर्नाटक के लिए हमारा उत्तर कर्नाटक हो रहा डेवलपमेंट कमी है. हमको उत्तर कर्नाटक डेवलपमेंट करने साठी और सब डिपार्टमेंट में डेवलपमेंट चाहिए, इसलिए हम दो मांगनी स्टेट रखा है. तुम्ही म्हणताय डेव्हलपमेंट झाली पाहिजे, डेव्हलपमेंटसाठी राज्य विभागलं जावं ही मागणी, म्हणजे त्याच्यासाठी जर समजा तुम्हाला डेव्हलपमेंट पाहिजे असेल तर तुम्ही सरकारसोबत बोलू शकताय. वेगवेगळ्या जिथं कमी आहे तिथं त्या गोष्टी तुम्ही मागून घेऊ शकता, पण त्यासाठी थेट वेगळं राज्य मागणं ही भूमिका कशी? नहीं, छोटा राज्य रहे तो डेवलपमेंट के लिए अच्छा है बोल के डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर का ये है पुराने से भी. अभी गवर्नमेंट का भी इसे डेवलपमेंट करने के लिए थोड़ा छोटा छोटा राज्य रहेगा तो डेवलपमेंट हो सकते हैं बोल के गवर्नमेंट का भी इच्छा है. वो हम भी उधर भी वो इसलिए मांग नहीं किया. अच्छा, तो उत्तर कर्नाटक जो है उसका नाम क्या होगा और दक्षिण कर्नाटक का नाम क्या होगा, उसमें कौन कौन से डिस्ट्रिक्ट होंगे? उत्तर कर्नाटक में हमने उत्तर कर्नाटक अथवा बसवनाडु बोल के एक डिस्ट्रिक्ट है मांगनी है. हमारा 15 डिस्ट्रिक्ट आते हैं इधर. उत्तर कर्नाटक बीदर, गुलबर्गा, बिजापुर, यादगिरी, रायचूरू, बागलकोट, बेळगावी, धारवाड़, गदग, कोप्पल, बಳ್ಳारी, हावेरी, उत्तर कन्नड़ 15 डिस्ट्रिक्ट आते हैं. हे कुठे आहेत सगळे? ये उत्तर कर्नाटक में है. अच्छा, उत्तर कर्नाटकमध्ये. बेळगाव हे उत्तर कर्नाटकमध्ये. हाँ, बेळगाव भी उत्तर कर्नाटक. तुम्ही आता छोटे छोटे राज्य असतील तर डेव्हलपमेंट चांगल्या पद्धतीने होऊ शकते असा मुद्दा मांडला. हीच मागणी महाराष्ट्रातील लोक पण खूप दिवसांपासून करताना बघायला. त्यांचं म्हणणं की बेळगाव असेल, निपाणी असेल, कारवार असेल, या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती मराठी बोलणारे लोक तिथं राहतात. सो त्यांना महाराष्ट्रात येण्याची त्यांची खूप इच्छा आहे, पण ते होत नाहीये. नहीं, वो अभी ऑलरेडी वो बेलगाम में कर्नाटक डिस्ट्रिक्ट में है, वो बॉर्डर पे है उतना ही. वो कर्नाटक में ही रहेगा. मराठी भाषी का जो लोग है ना वो उधर कर्नाटक में अच्छा ही है, उनका भी डेवलपमेंट हुआ है, सब है. वो महाराष्ट्र जर तुम्ही पण भाषेचा जो मुद्दा आहे, भाषिक गोष्टीवरनं राज्यांची निर्मिती झाली पाहिजे, प्रांतवार रचना जी झाली त्यात भाषा हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता. तिथल्या म्हणजे ज्या कर्नाटकमधील या मी आत्ता जी नावं घेतली 3-4 ठिकाणांची, त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती मराठी लोक राहतात. छोटी जर राज्य म्हणत असाल तुम्ही तर त्यांना महाराष्ट्रामध्ये देण्यावरती तुमचं मत काय असेल? जर त्यांना महाराष्ट्रात पाठवायचं असेल तर सहकार्य असेल, समर्थन असेल? नहीं, वो ऐसा नहीं. सब बॉर्डर पे सब लोग रहेगा. इधर महाराष्ट्र बॉर्डर पे मराठी लोग रहेगा, आंध्रा बॉर्डर के तमिलनाडु रहेगा, तमिलनाडु बॉर्डर के तेलुगु रहेगा. वो सब बॉर्डर पे सब लोग रहेगा. इसके मतलब सब लोगों को ऐसा नहीं रहते. वो देसाई साहेब, तुम्ही देखील मराठी आहात. मुद्दा हाच आहे की तिथल्या लोकांचं हेच म्हणणं आहे की भाषेची खूप अडचण येते. म्हणजे बँकेत जर गेलं तर कन्नडमध्ये लिहून दाखवावं लागतं. तिथले असे अनेक लोक आहेत की त्यांना कन्नड लिहिता येत नाही. त्यांची मूळ भाषा मराठी. त्यांच्या घरामध्ये माझ्याही काही ओळखीचे आहेत, तुमच्याही काही, तुम्हाला सगळी मराठी समजते. सो त्या अडचणी आहेत, त्या अडचणी दूर करण्यासाठी हा पर्याय असू शकत नाही असं मला वाटतं. नहीं, ऐसा काय प्रॉब्लम नहीं. पुराने से वो 40 साल से मराठी कर्नाटक में है. उनको कर्नाटक में सब सुविधा मिल रहे, मराठी का शिक्षण भी मिल रहे, सब उनका भाषा का जरूरत नहीं. वो थोड़ा मीडिया में आया है, हम मराठी भाषी का है, वो आते रहते. उतना ये नहीं, प्रॉब्लेम नहीं. वो देसाई साहेब तुम्ही म्हणताय, पण दरवर्षी आंदोलन होतं मोठ्या प्रमाणात. आंदोलन तिथं करू दिलं जात नाही मराठी भाषिकांना. ज्यावेळी 1 नोव्हेंबरला तिथे दरवर्षी वेगळ्या राज्यासाठी म्हणा किंवा बेळगाव महाराष्ट्रात यायचं आहे याच्यासाठी आंदोलन केलं जातं, कारण तिथं खूप मोठ्या प्रमाणावरती लोक राहतात. पण तिथं आंदोलन करू दिलं जात नाही त्यांना. त्यांची मागणी तीच आहे प्रामुख्याने. नहीं, तुम्ही म्हणताय की त्यांच्यावरती काय अन्याय होत नाही, पण ते तर दरवर्षी आंदोलन मोठ्या संख्येने करतात. नहीं, दर वर्ष तो ये नवंबर में थोड़ा कर्नाटक महाराष्ट्र का ये रहता है उतना ही. भाषिक तो ये बीच में आया है, 5 साल में थोड़ा ये लग रहा है. पहले तो ये नहीं, मुद्दा नहीं रहता था. अभी राजकीय साइड वो सब लोग करता रहते हैं. उसके बाद हमने कर्नाटक महाराष्ट्र का प्रॉब्लम नहीं आ रहे. अच्छा, तुम्ही राज्यामध्ये काँग्रेसचं सरकार आहे, काँग्रेसचे अध्यक्ष
मल्लिकार्जुन खरगे हेही कर्नाटकमधनं येतात. मुख्यमंत्री तिथले जे आहेत ते उत्तर कर्नाटकमध्ये दक्षिण कर्नाटकमध्ये येतात, म्हणजे सिद्धरामय्या दक्षिण कर्नाटकमध्ये येतात, मैसूरमध्ये येतात. मैसूर राज्य में आते हैं. तेही कर्नाटकचे आहेत, राष्ट्रीय अध्यक्ष हे आहेत. मग आता काय पुढे विषय काय म्हणजे, आणि फक्त यांचीच समर्थन असेल कारण हे सगळं केंद्राच्या पण हातात असतं. नहीं, वो सब हम सिद्धरामैया कांग्रेस गवर्नमेंट है ना, बीजेपी गवर्नमेंट भी रहेगा तब भी हमने मनवी दिया है. कर्नाटक गवर्नमेंट में कांग्रेस सरकार है, सिद्धरामैया साहब को मनवी दिया है, और बीजेपी वाला गवर्नमेंट रहेगा तब भी मनवी दिया है. अभी खरगे साहब को वो सेंट्रल गवर्नमेंट का मामला आता है बोल के सेंट्रल गवर्नमेंट में भी हम मनवी देने को आया है. कल उनको सब प्रधानमंत्री को, राष्ट्रपति को, अमित शाह को सब देने वाला है. आज भी दिया है बहुत लोगों को. खरगे वेगळ्या राज्याच्या मागणीवरती तुम्ही ठाम आहात म्हणायचं. हाँ, वेगळ्या राज्याच्या मागणीवरती तुम्ही ठाम आहात. वेगळं राज्य हम मागणी आहे हमारा. अच्छा, ही तुम्ही मागणी साधारणतः किती दिवसांपासून करताय? आम्ही आता 5 वर्ष झाले. अच्छा, 5 वर्षापासून. हाँ, तुम्हाला आश्वासन काय मिळतंय? अभी देखेंगे. हम भी करने का हमारा ये है, इच्छा है, करने का है, करेंगे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. हे सगळे कर्नाटकमधनं आलेले लोक आहेत, वेगवेगळे ठिकाणावरून आले. त्यांचं म्हणणं आहे की 2 वेगवेगळे राज्य करण्यात यावीत, म्हणजे जर राज्य वेगवेगळी केली तर डेव्हलपमेंटसाठी हा मुद्दा जो आहे, म्हणजे विकासासाठी राज्य छोटी छोटी झाली पाहिजेत असं या सगळ्यांचं म्हणणं आहे. पण हाच यातला महत्त्वाचा मुद्दा आहे की राज्य वेगवेगळी झाली पाहिजेत असं म्हणत असताना मराठी भाषिकांच्या मुद्द्यावरती मात्र ते बोलायला तयार नाहीत. बेळगावमध्ये खूप मोठ्या संख्येनं मराठी भाषिक राहतात, त्यांची महाराष्ट्रामध्ये येण्याची मागणी अनेक वर्षांपासूनची आहे, पण त्यावरती मात्र कुठलीही भूमिका मांडताना हे प्रकाश देसाई जे आहेत ते मांडताना प्रकाश देसाई आपल्याला बघायला मिळत नाही आहेत. कॅमेरामन विनोद कुमार समी, प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.